हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग आणि यात आपण आज पाहणार आहोत 30वा श्लोक. या श्लोकाचं पठण मागच्या भागामध्ये केलेलं आहे, अर्थही झालेला आहे. आपण आता विवेचनाला सुरुवात करूयात. तर मी मागच्या भागामध्ये हा मुद्दा स्पष्ट करत होते की भगवंतांना असं अपेक्षित आहे का हो की सगळं कर्म सोडून द्या, निवांत बसा, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. अजिबात नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता एवढं अर्जुनासाठी भगवंत हे सगळं काही ह्या योगांचं महत्व त्याला सांगता आहेत. याचाच अर्थ काय की भगवंतांना पळपुटी माणसं अजिबात आवडत नाहीत. म्हणजे रणातून पळ काढणारे भगवंतांना मान्य नाही. पण एका प्रसंगी मात्र स्वतः भगवंतांनी ह्या रणातून पळ काढलेला आहे. डाकोरनाथची ती कथाही प्रसिद्ध आहे आणि म्हणून त्यांचं नाव सुद्धा रणछोड दास झालेलं आहे. पण तो भाग वेगळा आहे, त्याची इथे कुठेही जोडणी करून गल्लत करू नये. तर जीवनातल्या रोजच्या लढाईत जो अयशस्वी होतो तो आध्यात्मिक क्षेत्रात कधीही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की करून करून भागला आणि आता देवपूजेला लागला, किंवा काहीच जमलं नाही म्हणून कपाळाला भस्म फासलं आणि हातात झोळी घेऊन भिक्षेकरी झाला, असं नाहीये. दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी याच्यावर खूप खंडन केलेलं आहे. भिक्षा मागण्याचे वेगळे सगळे नियम सांगण्यासाठी एक स्वतंत्र समास समर्थांनी सांगितलेला आहे. भिक्षा निरूपण म्हणूनच तो वेगळाच समास आहे. म्हणजे महंतांनी कसं असलं पाहिजे, भिक्षेकऱ्याचे नियम काय आहेत, सगळं विस्तृत सांगितलंय. त्यामुळे सगळं सोडून, आणि समर्थांचं तर हेच धोरण पुढे आहे ना, म्हणजे गीतेतलं सूत्र समर्थांनी पण अवलंबलंय की नाही, की आधी प्रपंच करावा नेटका आणि मग परमार्थ साधावा. त्यामुळे भगवंतांचं सुद्धा सूत्र हेच आहे आणि आपल्या संपूर्ण उपनिषदांमध्ये सुद्धा हाच विचार येतो की नायमात्मा बलहीनेन लभ्यः. म्हणजे बलहीन माणसाला, कमकुवत माणसाला, भित्र्या माणसाला कधीही आत्मज्ञान होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं प्राप्त करण्यासाठी अंगामध्ये खूप मोठं धाडस, धैर्य, धडाडी असावी लागते आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आस लागते. आता प्रत्येक पराकाष्ठा का? कारण यांच्यासाठी आपण जर बघितलं या सगळ्या अशा जे यशस्वी जे कोणी आपल्याकडे उदाहरणं आहेत, तर यांच्या प्रयत्नांचं खरोखर म्हणजे आपण त्यांच्या चरित्रातलं काही भाग वाचून म्हणजे थक्क काय व्हायचं. अहो, आपण कल्पना करू शकत नाही की कशा पद्धतीनं कसं शक्य आहे. म्हणजे आता नुकतंच मागच्याच आठवड्यात आपल्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सकपाळ यांचं निधन झालं. त्यांच्या जीवनचरित्रातला तर काही भाग जो अगदी व्हॉट्सअपवर सुद्धा फिरत होता तो वाचला न की असं वाटतं की एवढी प्रतिकूल परिस्थिती भगवंतांनी काय खास करून यांनाच दिली होती. मग आपण तर किती सुखात आहोत. आपल्याला तर आयुष्यात आपण एवढी प्रतिकूल परिस्थिती अजूनपर्यंत बघितलीच नाहीये. आणि असं असताना सुद्धा आपण काय करतोय तर फक्त किडामुंगीसारखं आपलं आयुष्य जगतोय. मी बरं, माझं घर बरं, माझा संसार बरा. याच्या पलीकडे जाऊन जर मला कुठलाच विचार करावासा वाटत नसेल तर माझं आयुष्य म्हणजे त्या आयुष्याचं ध्येय नाही. आणि असं ध्येयहीन आयुष्य भगवंतांना मान्यच नाही. आणि गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा एक वचन प्रसिद्ध आहे की ज्याची जेवढी जास्त क्षमता असते ना त्यालाच भगवंत खूप अवघड पेपर सोडवायला देतो. तो तपासत असतो की हा किती अवघड प्रश्न सोडवू शकतो. मागे मी मतिमंद किंवा गतिमंद मुलांच्या आईबाबांचं जेव्हा समुपदेशन करतात त्यावेळेला जो किस्सा सांगितला तो हाच की भगवंतांनी या मुलाचा जन्म हा होणारच होता, कारण हा याचे भोग भोगण्यासाठी इथं
जन्माला येणारच होता, पण मग त्याचं पालन पोषण कोणी करायचं हा प्रश्न आहे ना. मग त्याचं पालन पोषण करण्यासाठी भगवंतांनी अतिशय सक्षम म्हणून तुमची पालक म्हणून निवड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही याचं पालकत्व धीराने सोसायचंय. आता आनंद हा मानण्यावर आहे. असं मूल समजा आयुष्यभर अगदी 30-35 वर्ष जरी सांभाळायची वेळ आली तरी आनंद काय मानायचा हा शेवटी वैयक्तिक भाग आहे, असं दुसरे कोणी सांगून हा आनंद मानणं हे सगळं कल्पनातीत आहे. धैर्याने धीराने सोसायचंय हाच भाग याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि आपल्याकडची जर सगळी आपण उदाहरणं बघितली तर सगळे जे मोठे मोठे अगदी आत्ताच्या काळातले सुद्धा जर आपण बघितले म्हणजे डॉक्टर प.वी. वर्तक असतील किंवा डॉक्टर संप्रसाद विनोद असतील किंवा थोडंसं मागे जाऊन बघूयात तर स्वामी विवेकानंद, आता लोकमान्य टिळक आहेत, सावरकर आहेत, तर ही सगळी उदाहरणं बघितली तर उच्च विद्या विभूषित, बरोबर. पण आता काही उदाहरणं आहेत ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहेत. तर त्यांनी बघितलं आपण तर त्यांनी त्यांच्या शिक्षणाला सुद्धा म्हणजे त्या डिग्रीच्या कागदाला सुद्धा त्यांनी धुडकावून लावलेला आहे. त्याचा वापर त्यांनी कुठेही आपल्या ऐहिक सुखासाठी केलेला नाहीये. ज्ञान प्राप्त झालं, जसं लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना सांगितलं ना की तुम्ही माझा ग्रंथ जप्त कराल, माझं लेखन साहित्य जप्त कराल, पण माझ्या बुद्धीमध्ये जे काही चालू आहे ना ते तुम्ही कसं थोपवू शकाल. ते अखंड चालूच राहणार आहे. ती कारण माझी वैयक्तिक साधना आहे, त्यामुळे ते तुम्ही थांबवू शकत नाही. ग्रंथ ठीक आहे हा जप्त केला तर माझी पुन्हा लिहिण्याची तयारी आहे, असं आव्हान पेलण्याची तयारी पाहिजे. आणि हेच बरोबर भगवंतांना अपेक्षित आहे. म्हणून भगवंत आता अर्जुनाला सर्वतोपरी युद्धाला उभं करायचंय की नाही, मग हेच भगवंत अर्जुनाला पटवून देत आहेत की अध्यात्म चेतसा म्हणजेच काय की भगवंत सांगतायत की मी तुझ्यापासून फार दूर नाहीये. आता तिथं जर रणांगणावर आपण बघितलं तर भगवंत खरंच अर्जुनाच्या समीप होते, पण ते फक्त देहानी होते. देहभाव, याचा देह त्याचा देह. पण मनाने आपल्याला हाही अनुभव आहे की आपण मनाने एखाद्या व्यक्तीशी इतके जोडले गेलेलो असतो. आणि आजच्या ह्या नवीन टेक्निकच्या युगात सुद्धा आपल्याला लक्षात येतं. पूर्वी तर असे संकेत म्हणजे विशेषतः स्त्रियांना वगैरे घाल घाल पिंगा वाऱ्या असं गाणं म्हणायच्या आणि माहेरी त्या वाऱ्याबरोबर संदेश पाठवायच्या. नंतर आभाळातल्या त्या चंद्राकडे बघून त्यांना माहेरचा संदेश प्राप्त व्हायचा. मनाने जोडण्याची प्रक्रिया आहे. आणि बघा लक्षात येत असेल तर की मनाने जोडण्यासाठी ही सगळी पंचभूत आहेत ना, हीच सगळी कार्यरत असतात. म्हणजे आपण जो मागच्या वेळेला एक भाग बघितला होता की प्रकृतीचे सगळे गुण आहेत, गुणकर्म विभागशः, म्हणजे ही प्रकृतीचेच हे सगळे पंचभूत काय किंवा हे सगळे 3 गुण काय, हे सगळे त्याचेच भाग आहेत ना. मग मनाने जोडण्याच्या प्रक्रियेसाठी सुद्धा मला नक्की खरंच मदत कोण करतंय, तर मला ही पंचभूतच मदत करतायत. हेच तर आपल्याला या श्लोकातून वेगवेगळ्या पद्धतीनं उलगडून बघायचं आहे. आणि आत्ता सुद्धा आपल्या लक्षात येतं, आत्ता आपण ह्या सगळ्या डिजिटल युगात वावरतो आहे, पण या डिजिटल युगात सुद्धा आपल्याला असे अनुभव येतात की नाही की एखाद्याची माझ्या मनामध्ये अगदी इतकी सय दाटून येते, असं वाटतं किती दिवसात बोललो नाही, आठवण नाही का, विसरला का, पण आपणही आपल्या कामात गुंतलेलो असतो. असंच विचार चालू असतात. विचार अखंड मनामध्ये कुठेतरी त्याचं स्मरण होत असतं आणि अचानक बरोबर समोरून त्याच व्यक्तीचा फोन येतो किंवा एखादा संदेश प्राप्त होतो. कारण पृथ्वी ही उत्तम संदेश वहनाचं कार्य करते. म्हणजे लक्षात घ्या, आपला विचार दुसऱ्या माणसापर्यंत, ज्याच्याबद्दल आपण विचार करत असतो त्याच्यापर्यंत पोचतो. आणि हेच तर भगवंत इथे अर्जुनाला दाखवून देत आहेत की मी तुझ्यापासून दूर नाहीये, तूही माझ्यापासून दूर नाहीये, तुझ्या मी अंतर्यामीच आहे, हृदयस्थ आहे. आणि त्याच्याकडे तू लक्ष दे, त्याच्यामध्ये चित्त गुंतव आणि कर्म करायला प्रारंभ कर. आता भगवंतांनी असं जरी सांगितलं की मी हृदयात आहे, अंतर्यामी आहे,
तरी आता अर्जुनाला ते नक्की पटलंय, आपल्याला पटतं का? मग म्हणून तर गाणी लिहावी लागतात ना गीतकारांना, की कुठे शोधिशी काशी आणि कुठे शोधिशी रामेश्वर, हृदयातच भगवंत राहिला. खरंच ना, तो आहे पण आपल्याला कळत नाही. तुझ्या माझ्या हृदयात असलेला हा भगवंत कळण्यासाठी आपला संपूर्ण जन्म असाच निघून जातो. आणि आपल्याला वाटतं संतांच्या हृदयात मात्र बहुधा तो नक्की आहे, पण माझं मात्र मला काही कळत नाही, आहे का नाही. शेवटपर्यंत मी या द्विधा मनस्थितीतच राहते. नशीब की संतांच्या हृदयात तरी भगवंत आहे, इथपर्यंत तरी मला पटतं. आणि हे पटण्यासाठी सुद्धा एक लक्षात घ्या, प्रत्येक चांगल्या गोष्टीवर मनन चिंतन जर केलेलं असेल तर तेच पटतं. आता हा मुद्दा स्पष्टीकरणासाठी घेताना एक खूप सुंदर उदाहरण मला मिळालं वाचताना, की असं आहे की ज्ञानदेवांनी जेव्हा रेड्यामुखी वेद बोलविला, हा पैठणमध्ये जो चमत्कार घडला, तर त्यावेळेला त्या पैठणमधल्या लोकांनी त्या रेड्याचं नावही नेमकं ज्ञानाचं असतं आणि हा समोरून आलेला मुलगा ज्ञाना चेष्टेचाच विषय केला होता. आणि तेव्हा ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांकडे बघितलं, त्यांचा नजरेतून त्यांनी अनुग्रह प्राप्त केला, त्यांना मनोभावे वंदन केलं आणि सर्व लोकांना सांगितलं की बरोबर आहे, आत्ता हा रेडा आहे, मी माणूस आहे, देहबुद्धीनं आम्ही स्वतंत्र आहोत, पण आमचा आत्मा एकच आहे. मग एकच आहे आत्मा, मग तू जे बोलतोयस ते ह्या रेड्यामुखी बोलवून दाखव. आता प्रत्यक्षात आजच्या पिढीला हे काही गोष्टी यातल्या कितपत पटतील न पटतील मला ठाऊक नाही. आपण न फार त्यांच्या डोक्यावर थापायचाही प्रयत्न करू नये. हळूहळू त्याच्यात ते शिरले, ते त्याप्रमाणे विचार करायला त्यांनी चालू केलं, त्यांचं मनन हळूहळू वाढत गेलं की त्यांना ह्यातला मुद्दा कळतो. आता रेड्यामुखी वेद बोलविला तशा आवाजात किंवा तशा सुरात त्या रेड्याने नक्की काहीतरी उच्चार केले असतील. शब्द आपल्यासारखाच शब्द आला असेलच असं काही आपण म्हणजे दावा करू शकत नाही, पण स्वर तसा नक्की आला असेल आणि लोकांना त्याची खात्री पटलेली आहे. ती खात्री पटली म्हणूनच पैठणकरांनी शेवटी ह्या चारही भावंडांना शुद्धीपत्र सुद्धा दिलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा की तो भगवंत त्याच्यातही तोच, माझ्यातही तोच. प्रभू रामचंद्रांचा जेव्हा अवतार झाला तेव्हा रामचंद्रांच्या ठाई जो त्यांच्या अंतर्यामी जो भगवंत होता, तोच भगवंत आज इतक्या वर्षानंतर सुद्धा माझ्यात आहे. पण फरक पडला तो काळाचा. आणि आपण म्हणतो ना की निखाऱ्यावर राख जमते, मग ती राख फुंकरल्याशिवाय त्यातलं पुन्हा स्फुल्लिंग जे आहे ते प्रकाशमान होत नाही, ते चेतवलं जात नाही. अगदी साधी साधी उदाहरण आहेत. मगाशी मी एक मुद्दा म्हटला की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. मग लक्ष्मी म्हणजे नक्की काय असतं? ऐश्वर्य असतं, संपन्नता असते. लक्ष्मी म्हणजे तेज असतं, लक्ष्मी म्हणजे झळाळी असते. आता तुम्ही घराची साधी साधी गोष्ट आहे, खूप दिवसात साफसफाईच करत नसाल, कंटाळा करत असाल, तर सगळ्या वस्तूंवर धुळीची पुटं जमतात की नाही. आणि मग एका दिवशी जरा झटझटून कामाला लागा, सगळी धूळ झाडून स्वच्छ करा. घर कसं होतं? लखलखीत होतं, उजळून निघतं. आणि मग हे उजळून निघणं म्हणजेच तिथं लक्ष्मीचं वावर असणं आहे ना. कारण लक्ष्मी म्हणजे दैदिप्यमान प्रकाश, लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, लक्ष्मी म्हणजे लखलकाट. मग तुमचं घर स्वच्छ झालं, प्रसन्न झालं, तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या, म्हणजेच तिथे खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास झाला. आणि हेच आपल्याला व्यवहारात सुद्धा करणं अपेक्षित आहे. मग भगवंतांचं इथे जो सांगण्याचा मुद्दा आहे की कोणालाही पाय ओढून मागे खेचू नका, होता होईल तो त्याला पुढे जाऊ द्या. आणि आपलं म्हणतो ना, काय नाटक आहे, काय आहे, काय खरं आहे का, कसलं पोथी घेऊन वाचायला बसते, काय वय आहे का, असू दे, करू दे, ज्याला मनापासून वाटतंय त्याला करू दे, त्याचे पाय मागे खेचू नका. करता करता
एक दिवस तो नक्की या सगळ्या प्रवासात पुढची पायरी, पुढचा टप्पा गाठतो. आधी खोटं खोटं करता करता खरंच ते रूप घेतलं जातं. आणि म्हणून तर वाल्या कोळ्याची कथा आहे. ही कथा आता कोणी म्हणतं खरी आहे, कोणी म्हणतं रूपकात्मक आहे. आपल्यासाठी तो वादाचा मुद्दाच नाहीये. मरा मरा म्हणता म्हणताच तो म्हणजे समर्थांनी तर दासबोधामध्ये वाल्या कोळ्याचा सुद्धा स्वतंत्र समास लिहिलाय. आणि उफराट नाम समर्थांनी स्पष्टच केलेलं आहे की उलटं नाव घेता घेता तो एक दिवस खरंच राम राम म्हणायला लागलेला आहे. मग हेच तर अपेक्षित आहे. आणि अशा व्यक्तींना जे करू शकतात त्यांच्याकडून करवून घेणं हे काम कोणाचं आहे, तर ज्ञानी माणसाचं आहे. समर्थांनी त्यालाच पुढे महंत अशी उपमा दिलेली आहे की कर्तेपणाचा भाव, फळाची अपेक्षा, ह्या गोष्टी त्यांच्याकडून एकदम जाण्याची तुम्हीही अपेक्षा ठेवू नका. पण हळूहळू प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म, प्रत्येक कर्तव्य हे भगवंतासाठी करायचं, भगवंताला अर्पण करायचं, त्या भावनेने करायचं, म्हणजे ते उत्तम केलं जाईल. हा भाव जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये येतो. आणि बघा मंडळी, संत गाडगे बाबा महाराजांनी सुद्धा बरोबर हेच दाखवून दिलं ना. गाव स्वच्छ, शहर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी स्वतः हातामध्ये खराटा घेतलेला आहे. आणि लक्ष्मी जर गावामध्ये नांदायची असेल तर गाव कसं हवं, तर स्वच्छ हवं. स्वच्छतेतूनच आरोग्य साधलं जातं, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिलंय. म्हणून तर ज्ञानदेवांनी जी पसायदानामध्ये मागणं मागितलंय ना की अनवरत भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, आज आपल्या या संपूर्ण भारत देशाच्या भूमी खरोखर अनवरत म्हणजे अविरत ह्या ईश्वर निष्ठांची मांदियाळी येतच आहे. म्हणून तर आपण सगळेजण उपकृत आहोत आणि कृतकृत्य आहोत. पुढचा जो मुद्दा असा आहे की प्रत्येक काम उत्तम करायचं. मग गृहिणींनी तिचं काम उत्तम करावं, कर्त्या पुरुषांनी त्याचं काम उत्तम करावं, विद्यार्थ्यांनी उत्तम करावं, ज्यांच्या हाती देशाची सूत्र आहेत त्यांनी ते काम उत्तम करावं. प्रत्येकाने उत्तमोत्तम कामातून भगवंताची पूजा बांधायची, म्हणजे कर्मयोग आचरायचा आहे. त्याच्यासाठी कुठलीही वेगळी उपाधीची गरज नाही. आणि या सगळ्या विचारातून आता जो ह्या श्लोकाचा जो शेवटचा भाग आहे की युध्यस्व विगत ज्वरहा, युध्यस्व म्हणजे जीवनाच्या लढाईत आपल्याला जोमाने उतरायचं आहे. त्याच्यासाठी दक्षता बाळगायची आहे. उगाच मनात निराशा, निरुत्साह किंवा काय होईल माहीत नाही असं धोरण अजिबात ठेवायचं नाही. आणि विगतज्वरहा म्हणजेच काय की जीवनामध्ये उगाचच ताप आपण करून घ्यायचा नाही. काय जे काय बाहेर परिस्थिती आहे ती प्रत्येक परिस्थिती मी बदलू शकते का, हो नाही, पण त्या प्रत्येक परिस्थितीचा विचार करून मी माझ्या डोक्याचा ताप मात्र वाढवून घेते. आपल्याला कुठं थांबायचं नेमकेपणाने हेच कळलं पाहिजे. आणि म्हणूनच हा सगळा विचार सोडून द्यायचा आहे आणि याच्यातून बाहेर पडायचंय. सगळा कर्मयोग जणू काही भगवंतांनी या एका श्लोकात सांगितलेला आहे की स्वस्थ बसू नका, सतत कार्यरत राहा, सगळी कर्तव्य कर्म भगवंतासाठी करा. भगवंतांनी माझ्यासाठीही दिलेली कर्तव्य आहेत म्हणून करा, तसंच ती त्याला अर्पणही करा. भगवंत आपल्याच हृदयात आहे हे पक्क आपल्या मनाशी खुणगाठ बांधून ठेवा. भविष्य काळाची तरतूद करा, पण उगाच चिंतेची ओझी वाहू नका. तो भगवंत तुमची काळजी घ्यायला सदैव दक्ष आहे. आणि जीवनाची लढाई ही नेहमी कर्तव्य दक्षतेनेच करा. अशा पद्धतीनं या 30व्या श्लोकाचं विवेचन इथे संपूर्ण झालेलं आहे. उद्याच्या भागामध्ये 31वा श्लोक घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत हरिओम.